नमस्कार मंडळी, आज परत मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे आणि आज आपण मस्तपैकी असं झणझणीत मटर खिमा करणार आहोत. आणि हा मटर खिमा जो आहे ना, एक नंबर लागतो आणि इतका भारी झालेला आहे. तर मस्तपैकी छान तुम्ही असं पावसोबत हा मटर खिमा छान एन्जॉय करू शकता आणि बनवायला अतिशय सोपा आहे. अगदी झटपट तयार होतो आणि घरच्या साहित्यापासून हा अगदी सहज तुम्ही करू शकता. तर ही रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईबर करायला विसरू नका. तर चला रेसिपीला सुरुवात करू. तर इथे बघा, बोनलेस चिकनचे मी काही पीस घेतलेले आहेत. तर असे मस्तपैकी हे चिकनचे पीस घ्यायचे आहे. स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर आपण हे थोडे थोडे करून मिक्सरमधनं छान फिरवून घेणार आहोत. म्हणजे याचा छान असा खिमा तयार करून घेणार आहोत. तर इथे मी थोडे थोडे पीस घेऊन मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे छान आता फिरवून घेते. तर या पद्धतीने जर तुम्ही छान असं फिरवून घेतलं तर घरच्या घरी छान असा चिकन खिमा हा तयार होतो. तर आता आपण हे सर्व या पद्धतीने छान मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता, मस्तपैकी असा मार्केटसारखा आपण हा चिकनचा खिमा जो आहे तो घरच्या घरी करू शकतो. तर आता बाकीचे जे राहिलेले पीस आहे ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ आणि यापासून परत असाच पद्धतीने हा खिमा इथे तयार करून घेऊ. तर आता इथे सर्व हे जे चिकनचे पीस आपले संपलेले आहेत आणि छान आपला खिमासुद्धा तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही छान मस्तपैकी हे खिमा घरच्या घरी करू शकता. तर इथे बघा, हा जो खिमा आहे आता हा आपण साईडला ठेवून देणार आहोत. तर आता खिमा करण्यासाठी आपल्याला अगोदर एक कांदा, 2 टमॅटो आणि वाटीभर मटारचे दाणे लागणार आहे. त्यानंतर आपल्याला थोडीशी पालक, थोडीशी कोथिंबीर आणि अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरच्या. तर असं हे साहित्य असणार आहे. तर आता सर्वात अगोदर आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर मसाला करताना परत मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक आपण इथे टाकलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला पालक आणि कोथिंबीरसुद्धा स्वच्छ धुवून मिक्सरमधनं ही छान अशी फिरवून घ्यायची आहे. तर आता हे मी फिरवून घेते आणि छान आपलं असं हिरवं वाटण इथे तयार झालेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, मस्तपैकी असं हे हिरवं वाटण आपल्याला तयार करायचं आहे. आता आपण एक पॅन घेणार आहोत आणि पॅनवरती मस्तपैकी 2 पळी तेल आपण इथे टाकणार आहोत. तर छान तेल जे आहे व्यवस्थित 2 पळी घ्यायचं आहे. त्यानंतर तेल गरम झालं की तेलामध्ये छान आपण बारीक कट केलेला एक कांदा जो आहे तो यामध्ये घालणार आहोत आणि त्याचबरोबर एक टमॅटोसुद्धा. तर आता हे सर्व घालून आपण छान मस्तपैकी तेलामध्ये परतून घेत आहोत आणि छान थोडासा सॉफ्ट झाला की नंतर त्यामध्ये आपण हा जो घरी तयार केलेला चिकन खिमा आहे तो सुद्धा यामध्ये टाकून छान असं परतून घ्यायचं आहे. तर इथे बघा, छान तेलामध्ये जर आपण हे व्यवस्थित परतून घेतलं की चिकनचा जो खिमा आहे तो अगदी व्यवस्थित आणि लवकर शिजून तयार होतो. तर तुम्ही इथे बघू शकता, तेलात टाकल्याबरोबरच याचा कलर जो आहे तो थोडासा चेंज होत चाललेला आहे आणि थोडासा तो घट्टसुद्धा. तर चमच्याच्या साहाय्याने मस्तपैकी त्याला वेगवेगळा करून घ्यायचा आहे. तर छान आता थोडासा शिजल्यानंतर यामध्ये आपण जे हिरवं वाटण तयार केलेलं आहे ते आपण यामध्ये घालणार आहोत. तर जे आपण पालक, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, अद्रक याचं जे वाटण तयार केलेलं होतं ते घालून आपल्याला परत त्याला छान शिजून घ्यायचं आहे. तर बघा, आता थोड्या वेळानंतर छान याच्या ज्या गाठी आहेत किंवा जे घट्ट झालेलं आहेत ते चमच्याच्या साहाय्याने थोडंसं मोकळं करून घ्यायचं आहे. आता हे थोड्या वेळ शिजून झालं की त्यानंतर इथे छान असं तेल सुटायला लागलेलं आहे आणि यामध्ये आपण आता बाकीचे मसाले टाकणार आहोत. तर सुरुवातीला मी 2 चमचे धने पावडर टाकले आणि 1 चमचा घरगुती कांदा लसूण मसाला आहे आणि अर्धा चमचा आपण लाल तिखट टाकलेला आहे. त्यानंतर आपण मार्केटमधला किचन किंग मसालासुद्धा यामध्ये थोडासा टाकलेला आहे. त्यामुळे याचा स्वाद जो आहे खूप छान येतो आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तर हे सर्व छान मसाले घालून आपण व्यवस्थित असं परतून घेतो आहे. आता चिकनचा खिमा थोडासा शिजण्यासाठी किंवा थोडीशी ग्रेव्ही ठेवण्यासाठी आपण इथे छान मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि अगदी छान शिजून घेत आहोत.
तर चिकनचा खिमा जो आहे तो खूप लवकर शिजून तयार होतो आणि मस्तपैकी असा तो तयार होतो. तर थोड्या वेळ शिजल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये जे हिरवे मटार अगोदर सोलून ठेवलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले होते, ते यामध्ये घातलेले आहेत. आता इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी भाजीला कलर आलेला आहे. त्यानंतर आपण छान झाकण ठेवून याला अगदी 5 ते 10 मिनटामध्ये हे शिजवून घेणार आहोत. आणि 5-10 मिनटानंतर तुम्ही बघू शकता भाजीला किती सुंदर असा कलर आलेला आहे आणि मस्तपैकी अशी आपली ही मटर खिमाची रेसिपी जी आहे किंवा हा पदार्थ आहे हा इथे तयार झालेला आहे. खूप छान होतो, लवकर होतो आणि अगदी छान झटपट असा तो खायलाही लागतो, बनवायलाही सोपा आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की या पद्धतीने ही रेसिपी जी आहे ती नक्की करून बघा. खूप भारी झालेली आहे, मस्त झालेली आहे आणि अगदीच झटपट अशी तयार होते. तर तुम्ही बघू शकता भाजीचा कलर किती छान आलेला आहे आणि अगदीच झटपट अशी ही आपली मटर खिम्याची रेसिपी इथे तयार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते प्लीज कमेंट्स करून सांगू शकता. त्याचबरोबर आपण इथे रोज 12 वाजता आणि 3 वाजता लाईव्ह येत असतो. त्यामध्ये सुद्धा आपण रोज वेगवेगळ्या रेसिपी घेत असतो आणि त्यासुद्धा तुम्ही नक्की बघा. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि अशा छान छान रेसिपी बघत राहा. तर इथे आजची रेसिपी जी आहे ती मस्तपैकी झालेली आहे. तुम्हीसुद्धा नक्की या पद्धतीने करू